हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपल्या ब्लाऊजच्या बाजूचा पार्ट 2 आहे आणि आज मी इथं घेतलेले आहे स्टोन, व्हाईट स्टोन आहे ते. इथं व्यवस्थित मेजरमेंट करून लावणार आहे मी. 1.5 इंचावर इथं मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि 1.5 इंचावर इथं आपण मार्किंग करून घेऊ व्यवस्थित. इथं चॉक घेतलेला आहे, मशीन चॉक मी. आणि याच्यानंतर 2-2 इंचावर तुम्ही 2 इंचावर 2.5 इंचावर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे लावायचे तसे स्टोन लावू शकता आणि व्यवस्थित डिझाईन बनवू शकता. तर इथं बघू शकता व्यवस्थित मी सगळे स्टोन लावून घेणार आहे आणि ते कसे लावणार आहे ते देखील मेजरमेंट घेऊन सांगत आहे मी. तर पहिला आपण 2 इंच जिथं घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच घेणार आहोत. बराबर दोन्ही स्टोनच्या मध्ये एक स्टोन येणार, ज्याकरून ते डिझाईन सुंदर दिसायला लागते. तर इथं बघू शकता 1.5 इंच घेणार आहे मी आणि वरती जे 2 स्टोनसाठी मी 2 इंच घेतले होते त्याच्यामध्ये मी हे 1.5 इंच गॅप ठेवून घेत आहे. तसेच आपण पूर्ण मार्किंग करून स्टोन लावून घेणार आहोत B7000 ग्लोने. तर तुम्ही मार्किंग करून घ्या, टेप मेजर टेप असतो त्याने. ते इथं मी चिपकून घेतलेले आहेत स्टोन आणि इथं बघू शकता जिथं आपण पॅच बनवला होता त्याच्या साईडने मी 1-1 इंच मार्किंग करून घेतलेली आहे खालच्या साईडला आणि पॅचच्या जवळ देखील, ज्याकरून ते आणखीन सुंदर दिसेल. तिथं जास्त गॅप नाही ठेवलेला मी, 1.5 इंच वगैरे 1-1 इंच घेतलेला आहे. तुम्हाला जसं की मी सांगितलं, तुम्ही जसे बी तुम्हाला मार्किंग करायचे असेल तुम्ही करू शकता आवडीनुसार. इथं घेतलेले आहे मी शुगर बीट्स, ज्याकरून आपण याला डिझाईन बनवणार आहोत. आणि हे आहेत 2 चे गोल्डन मोती. तर इथं मी धागा वरती काढून घेतलेला आहे आणि धागा वरती काढून घेतल्याच्या नंतर आपण तिथं शुगर बीट्स 2-2 टाकून व्यवस्थित वर्क करून घेणार आहोत. तर तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, ज्याकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का ते देखील नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि असे छान छान डिझाईन देखील बनवायला शिकायला भेटेल तुम्हाला. तर नक्की सबस्क्राईब करा. आणि इथं बघू शकता शुगर बीटची लाईन झाल्याच्या नंतर वरती मी धागा घेतलेला आहे आणि डबल टिच घेतलेली आहे. इथं मी 1 शुगर बीट्स आणि 1 2Mचा मोती घेतलेला आहे. ते आपण वरच्या साईडला टाकणार आहोत आणि जागेवर धागा पॅक करणार आहोत. जागेवर नॉट द्यायची आहे, धागा पॅक करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी इथं धागा पॅक केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण जे 2Mचे गोल्डन मोती आहेत ते 5 घेतलेले आहेत आणि इथं मी धागा वरती काढून घेतलेला आहे. 5 मोती आपण इथं वरती टाकणार आहोत. तर 1-1 मोती टाकून पॅक करत जायचं आहे, ज्याकरून आपण खूप छान असे बुट्टा तयार करणार आहोत. छोट्या छोट्या बुट्ट्या दिल्या तरी खूप सुंदर दिसतं ते, त्याच्यामुळं. तर इथं मी धागा पॅक करत आहे. 5 मोती टाकल्याच्या नंतर धागा पॅक करून घ्यायचा आहे. नॉट द्यायचे आहे जाग्यावर आणि पॅक करून घ्या, ज्याकरून आपले मोती निघणार नाहीत. इथं बघू शकता पॅक केल्याच्या नंतर मी धागा 5 मोती टाकल्यात, त्यातला जे मिडलवाला आहे मोती त्याच्यामधनं धागा घेतलेला आहे आणि इथं देखील मी 1 शुगर बीट्स आणि 1 2Mचा गोल्डन मोती टाकून घेतलेला आहे. असंच पूर्ण आपण व्यवस्थित भरून घेणार आहोत ब्लाऊज आणि हँगिंग करून घेणार आहोत. तर खूप सुंदर असे बघू शकता बनवत आहे. मध्ये मध्ये मी तुम्हाला थोडं थोडं दाखवत होते. तर हे बघू शकता हँगिंग देखील बनवलेले. हँगिंगमध्ये मी 2mm गोल्डन मोती देखील टाकलेले. नॉर्मल हँगिंग आहे, जशी मी हमेशा बनवते तशीच, पण मध्ये मी 3-3 शुगर बीटच्या मध्ये 1-1 गोल्डन मोती टाकलेला आहे इथं आणि हँगिंग मोती लावून घेतलेले आहेत.
तर इथं खूप सुंदर अशी डिझाईन बनलेली आहे. तर इथं एक बाजूची डिझाईन आपण तयार करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप युनिक आणि खूपच सुंदर अशी दिसत आहे. तर दुसरी बाजू देखील आपण तयार करून घेणार आहोत. आणि हाच फायदा आहे आरी वर्क शिकण्याचा, की तुम्ही नॉर्मल ब्लाऊजला एवढं सुंदर बनवू शकता. तर इथं मी दोन्ही ब्लाऊजच्या बाजू तयार करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप हे जे मोती आहेत त्याला खूप शाईन आहे आणि खूप सुंदर दिसत आहे.